नमस्कार, महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया वाढदिवसानिमित्त विशेष बातमीपत्र. आज बेडक गावचे नेते माननीय राजेंद्र नागरगोजे सर यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त व चांदवी निराधार फाउंडेशनच्या वतीने कार्यकर्त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. कोणताही वायफळ खर्च व अन्य कार्यक्रम न करता बेडक येथे मातंग समाजाच्या निराधार महिला श्री मालनबाई आवळे यांच्या पडझड झालेल्या घराची संपूर्ण दुरुस्ती करून देऊन त्यांना उत्तमरित्या राहण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. सर्व गजराज मंडळ व बेडकचे सर्व कार्यकर्ते राजेंद्र नागरगोजे सर युवा मंचात सहभाग यामध्ये घेतला होता. वाढदिवस म्हणजे केक कापून किंवा मनसोक्त पार्टी करण्याची पद्धत आजच्या तरुण पिढीकडे आहे, परंतु आपले सुद्धा समाजाशी काही देणे घेणे आहे हे लक्षात ठेवत माननीय राजेंद्र नागरगोजे सर यांनी आपल्या वाढदिवस या पद्धतीने साजरा केला. हा एक कौतुकाचा विषय ठरत आहे. बेडक येथील मातंग समाजामध्ये एक निराधार महिलेचे घर बांधून देऊन सरांनी पुढाकार घेऊन त्यांना या पद्धतीच्या घराचे सहकार्य राहण्यायोग्य त्यांनी करून दिले. माननीय राजेंद्र नागरगोजे सर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकताना सांगितले की ज्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले त्याची जाणीव त्यांना आहे. विद्यार्थी चळवळ आणि शिक्षण क्षेत्राशी जोडून असल्यामुळे ते नेहमी विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणादायी मार्गदर्शन करत असतात. उत्तुंग प्रेरणादायी व्यक्तिमत्व लाभलेल्या या व्यक्तिमत्वाने स्वतःचा वाढदिवस अशा साध्या पद्धतीने आणि वाढदिवसच प्रेरणादायी बनवल्यामुळे त्यांचा वाढदिवस हा स्मरणदायी बनला आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या व या मार्गदर्शक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला अर्थात राजेंद्र नागरगोजे सरांना महाराष्ट्र 24 न्यूज कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अमोल खाडे, महाराष्ट्र 24 न्यूज, बेडक. नमस्कार. आज दिनांक 4 डिसेंबर 2024 आज बेडक गावामध्ये आमचे प्रिय नेते माननीय राजेंद्र नागरगोजे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. कोणताही वायपट खर्च न करता अन्य कार्यक्रम न करता बेडक येथे आमच्या मातंग समाजामध्ये आमच्या निराधार मावशी श्रीमती मालनताई आवळे यांच्या पडझड झालेल्या घराची संपूर्ण दुरुस्ती करून त्यांना उत्तमरित्या राहण्याची सोय व्यवस्था केली. यामध्ये सर्व गजराज मंडळ बेडकचे कार्यकर्ते, चांदवी निराधार महिला ग्रुप तसेच राजेंद्र नागरगोजे सर युवा मंचाने सहभाग घेऊन काम पूर्ण करून एक चांगला उपक्रम राबवला. त्याबद्दल आम्ही सरांचे व मंडळांचे आभारी आहे.